प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. बाबासाहेबांच्या नावानं आणि बाबासाहेबांच्या जीवावर खाऊन पिऊन पोट सुटलेले दीड दमडीचे दलाल प्रस्थापितांना खुश ठेवण्यासाठी, प्रस्थापितांची जी हुजुरी करण्यासाठी आणि प्रस्थापितांच्या प्रती आपली निष्ठा दाखविण्यासाठी ऊट सूट आंबेडकर घराण्यावरती भुंकणारे दलाल आता कोणत्या बिळात लपलेत. आमच्या महार वतन जमीन, आमची महार वतन जमीन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याच्या अमेरिया कंपनीने घशात घातली. हजारो करोड रुपयांची जमीन कवडी मोल भावानं त्यानं घशात घातली. आधी यांच्या पिढीनं पार्थ पवारच्या आजोबाने आमची मतं खाल्ली, आमची आंबेडकरी चळवळ खाण्याचा प्रयत्न केला. त्याच्या वडिलांनी अजित पवारांनी आमचा निधी खाण्याचा प्रयत्न केला, आमचा निधी पळवत राहिला. आता थेट आमच्या जमिनी खाण्याच्या मागे ते लागलेले आहे. उद्या ते आम्हालाही खातील. आणि म्हणून हा जो राजकीय बकासूर आहे किंवा राजकीय भस्मासूर जो आहे तो आपल्याला राजकारणातून संपवावा लागेल, मिटवावा लागेल, नष्ट करावा लागेल. एकीकडे ह्या पार्थ पवारनं जो पराक्रम केला, आमच्या जमिनी हडपण्याचा जो पराक्रम केला, त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट असताना पवार कुटुंबियांचे तळवे साठणारे आमच्या समाजातले काही गुलाम आता गप्प का? कोणत्या बिळात लपलेत हे गुलाम? ऊट सूट आंबेडकर घराण्यावरती टीका टिप्पणी करणारे, भुंकणारे दीड दमडीचे टिनपाट, ज्यांना आपण ग्राम्य भाषेत चिनपाट बोलूया, हे चिनपाट दलाल आता कुठं लपलेत? का ते विरुद्ध बोलत नाहीत? का ते पार्थ पवारावरती कारवाई करायची मागणी करत नाही? का ते अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करत नाही? उलट हे गुलाम दीड दमडीचे गद्दार उद्या जर पवार कुटुंबियांचं समर्थन करताना दिसले तर नवल वाटणार नाही. कारण यांना पाठीचा काना तर नाहीच नाही, परंतु बुद्धीचा भाग सुद्धा नाही. हे बुद्धिहीन आहेत. अशा गुलामांकडून अपेक्षा करणं व्यर्थ आहे. परंतु चीड एका गोष्टीची येते की ज्या घराण्याच्या नावाने हे जगतायत, ज्या घराण्याच्या नावावरती हे फुगलेत, यांची पोट फुगले, त्या घराण्यावरती मात्र ऊट सूट भुंकताना यांना लाज वाटत नाही, यांना शरम वाटत नाही. अशा ह्या दीड दमडीच्या दलालांमुळे आमची आंबेडकरी मुवमेंट बदनाम होत आहे. आंबेडकरी समाजातली जनतेनं सुद्धा आता या दीड दमडीच्या गुलामांना ओळखलं पाहिजे, गद्दारांना ओळखलं पाहिजे. आपलं कोण, परका कोण, यातला भेद जाणला पाहिजे. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलतो. जय भीम.
प्रिय क्रांतीमित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.